की कसं करायचं. तर आपण बघितलं होतं की 10 to 40 हे बेसवाले नंबर्सचं आपण बघितलं होतं. आज आपण 50 to 90 वाले बेसचं बघूया. ठीक आहे. ओके मॅम. ओके ओके मॅम. तुम्हाला स्क्रीन दिसते का सगळ्यांना? यस मॅम. यस मॅम. यस दिसणार मॅम. नाही. यस मॅम. यस मॅम. ओके. तर ही काय सांगते, मल्टिप्लाइंग द हायर बेस, म्हणजे जे 50 बेस आहे, 60 बेस आहे, 70 बेस आहे टू 90 बेस, हे आपण आधी शिकलो होतो. मेथड सेम आहे अगदी, फक्त डिफरन्स आहे की कुठल्या नंबरने आपण मल्टिप्लाय करतो ते वेगळं जातं. बाकी अदरवाईज सगळं सेम आहे. ठीक आहे. तर हे बघूया आपण. लेट मी स्लाइड. ठीक आहे. तर मी हे 3 क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवते तुम्हाला. मग सेम मेथडने तुम्हाला ते बाकीचे सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. आणि कुठेही अडलं तिथे मी आहे मदतीला. तर आता तुम्ही बघितलं तर हे कसे आहे, 30s मधले 32, 34 आहे. इथे काय 65, 67 आहे. इथे 84 आणि 85 आहे. तर म्हणजे काय, हा बेस काय आहे, हा बेस आहे 30चा, हा बेस आहे 60चा आणि हा बेस आहे 80चा. हे बेस नंबर्स आहे. तर मल्टिप्लाय करायची मेथड अगदी सेम आहे आधीच्या सारखी, की हे दोन नंबर्स आपण मल्टिप्लाय करू. दॅट इज 2 into 4, दॅट विल गिव्ह मी 8. आणि इकडची बाजू म्हणजे 32, हे 32 प्लस 4 करणार आपण आणि इंटू हा बेस नंबर जो आहे 3 ने मल्टिप्लाय करू. So 32 plus 4 will give me 36 into 3. So 36 into 3 will give me 108. आता इथे बघितलं तर आपलं एकच डिजिट आहे म्हणून आपण काही इकडे येऊन आणून ऍड करत नाहीये, म्हणून तसंच लिहिणार. म्हणून ह्याचा आन्सर आहे 1088. आता हा नंबर बघूया, हे मल्टिप्लाय कसं करायचंय. दोन पार्ट्स मध्ये डिवाइड होणार आन्सर. हे पार्ट आहे 5 into 7, दॅट विल गिव्ह मी 35. आणि इकडची बाजू आहे 65 plus 7 into 6. का 6? कारण की आपला बेस 60 आहे म्हणून 6 ने मल्टिप्लाय करणार. तर 65 plus 7 will give me 72 into 6 will give me 432. आणि हा जो 3 आहे हा खाली येणार, ऍड होणार. सो दिस विल गिव्ह मी 435. म्हणून माझा आन्सर आहे 4355. आता इथे हे 2 डिजिट नंबर होता म्हणून हा नंबर जो आहे तो इकडे येऊन ऍड झाला. या फर्स्ट नंबर मध्ये इथे काहीही नव्हतं म्हणून काहीच आलं नाही इथे ऍड करायला. ठीक आहे. नेक्स्ट परत ही बाजू बघूया. 4 into 5 will give me 20. आणि ही बाजू आहे 84 plus 5 into 8. 8 का, कारण की आपला बेस 80 आहे. So 84 plus 5 will give me 89 into 8. 89 into 8 will give me 712. आणि हा जो 2 आहे तो इकडे येऊन ऍड होणार. तर दॅट विल गिव्ह मी 714. आणि हा इकडचा 0 म्हणून आन्सर आहे 7140. कळलं का सगळ्यांना? सगळ्यांना हे कळलं का? यस मॅम. यस मॅम. तुम्ही लिहून लास्ट घ्या. टाइमला सुद्धा ही ट्रिक तुम्ही शिकवलेली मॅम. ही हो. ट्रिक आम्ही लिहून घेतलेली आहे. ओके, व्हेरी गुड. मग ज्यांनी नाही लिहून घेतली आहे ते लिहून घेतील, आणि ज्यांनी ऑलरेडी लिहून घेतली आहे त्यांच्यासाठी आता पुढे वेगळे प्रॉब्लेम्स आहे. मग तुमची प्रॅक्टिस पण होऊन जाणार त्याच्यासोबत. मॅम मी पण ती ट्रिक लिहून घेतली आहे. फक्त बेस वेगळा आहे. ओके, मॅम व्हेरी आज गुड. सुद्धा या ट्रिकची प्रॅक्टिस होणार आहे का? हो. मॅम दुसरी ट्रिक नाही जाणार का तुम्ही अजून? नाही बेटा, आज हीच ट्रिक होणार ना. आज हीच ट्रिक शिकवली जाणार आहे. मॅम कारण उद्या की बघ स्क्वेअर नंबर हायेस्ट बेसचे 10, 20, 30.
मॅम ग्रुपवर स्क्वेअर्स दिलेले होते. हा मॅम ग्रुपवर स्क्वेअरचे नंबर दिले होते ते शिकवणार आहे तसं होतं. नाही बेटा, हेच आहे आपलं. मंडे आणि वेनसडे सेम ट्रिकच असते ना, तर हीच होणार. काही चुकलं असेल अंडरस्टँडिंग मध्ये, हे आहे. आणि आपण आता ह्याची प्रॅक्टिस करूया, ठीक आहे. ज्यांचं ऑलरेडी झालंय त्यांना एक प्रॅक्टिस करा. मॅम ग्रुपमध्ये बेस स्क्वेअर्स हायर बेस 1, 20, 30 आणि 40 आहे. नाही, मी तेच म्हणते, काही चुकलं असणार. मी मॅमशी बोलते. आज आपण हेच करणार आहेत कंटिन्यू, ठीक आहे. ओके मॅम. तर आता हे मॅम सॉल्व्ह मी करा. हे नवीन क्वेश्चन्स आहे, हे सॉल्व्ह करा. मॅम तुम्ही जेव्हा मला माझा पहिला क्लास घेतला तेव्हा मी ही ट्रिक समजून घेतली आणि मी एक न्यू नोटबुक केली. त्या नोटबुक मध्ये ही ट्रिक सॉल्व्ह केली. तर पप्पा म्हणे की तुला आहे ना आता हळूहळू मॅथ येऊन जाईल. हो, व्हेरी गुड. कारण पप्पानी माझी टेस्ट घेतली होती तेव्हा. अच्छा, ओके, चालेल. चला सॉल्व्ह करायला लागा हे क्वेश्चन्स. मॅम पोल टाका ना. हो, टाकते. तुम्ही सॉल्व्ह करा. पोलकडे लक्ष नको द्या. मी पोल टाकते आता. मी पोल्स टाकते. पोल टाकत राहा. मॅम क्वेश्चन्स ऑल डन. गुड. पोल करत राहा. मग मी पोल करते, पोल टाकते. मग ते कम्प्लीट करा तुम्ही, ठीक आहे.
मॅम माझे पण क्वेश्चन सोडून झाले आहेत. मॅम पोल्स कुठून ओपन करायचे? ते तुम्हाला 9 डॉट असतील ना, तिथून ओपन होतील ते. मॅम मला क्वेश्चन समजले आहेत. गुड. मॅम माझे अख्खे सॉल्व्ह करून पण झाले आहेत. मॅम सगळे क्वेश्चन कम्प्लीट झाले. मॅम पोल द्या ना, 5चे पोल कम्प्लीट झाले. मॅम मी बघितलंय पण पोल सापडत नाहीये. तिथेच आहे बेटा. ते 9 डॉट्स आहे तिथे तुम्हाला सेटिंग दिसणार, सेटिंगच्या तिकडे आहे. मॅम पहिल्या 3 डॉट वर क्लिक केल्यावर 9 डॉट येतात, मग त्याच्यावर हम्म. ज्यांचे झाले पोल्स मी टाकत राहते, पोल करत राहा. पोल झाले की सांगा मला. आणि आज पोल्स करायला पाहिजे सगळ्यांनी, नाही तर मी पोल टाकणे बंद करून टाकेल. कारण की फक्त 15 ते 20 मुलं पोल करताय असं नाही चालणार ना. म्हणून पोल करा सगळ्यांनी. चला आता मी नेक्स्ट स्लाइड वरती जाते. आन्सर्स चेक करून घ्या सगळ्यांनी. सगळ्यांनी आन्सर्स चेक करून घ्या. आणि कुठलाही आन्सर जर चुकलेला असेल तर ते आन्सर कॉपी करून घ्या आणि परत रिसॉल्व्ह करून बघा. कुठेही चुकलं असेल तर ते बघा. व्हेरी गुड. करेक्ट आहे तर व्हेरी गुड. आज मी बघतेय की पोल्स तुम्ही लोक सगळे पार्टिसिपेट करत नाही, काही लोकांना भेटत नाही. आज आपण एक काम करूया, आज मी आता पोल्स थांबवते आणि तुम्ही नॉर्मल सॉल्व्ह करसाल. ठीक आहे. नो पोल्स टुडे. व्हेरी गुड. ऑल राईट. करेक्ट. व्हेरी गुड. सॉल्व द नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन्स. सॉल्व द नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन्स. आता हे क्वेश्चन जे आहे ते 60 बेसचे आहे.
की बेस 60 ला कसे क्वेश्चन्स राहतील. तर बघितलं तर तुम्ही बघितलं 65 इंटू 67 म्हणजे जे 10 स्पेस आहे ते 6 आहे. तर ह्याचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. तर सॉल्व्ह करा. आन्सर्स लिहू नका चॅट वरती, काही गरज नाही बेटा. मी दाखवेलच असे आन्सर्स. सगळ्यांचं झालं की सांगा मला हे स्लाइड. झालं का सगळ्यांचं सॉल्व्ह? गुड. ऑल completed. Good. Very good. Okay, then I'm showing you the answers. Check the answers. Answers check करा. कोणाचंही कुठेही चुकलं असेल तर ते नोट डाऊन करून घ्या आणि रिसॉल्व्ह करा, परत सॉल्व्ह करा. आणि कुठलेही क्वेश्चन नाही समजत असेल तर विचारा, मग ते मी सॉल्व्ह करून दाखवते तुम्हाला. गुड. तर ऑल करेक्ट आहे तर व्हेरी गुड. नाही तर तुम्हाला यायला पाहिजे ते सॉल्व्ह. ऑल राईट, व्हेरी गुड. टेक द नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन्स. हे नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन्स करा सॉल्व्ह. हे नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करा.
येस, कोणाला गणित समजलेलं नाही म्हणताय, मी एक परत सॉल्व्ह करून दाखवते प्रॉब्लेम. सपोज मी हे वाला सॉल्व्ह करून दाखवते. 78 इंटू 73. ठीक आहे, तर हे दोन पार्ट्स मध्ये आन्सर डिवाइड होणार. 8 इंटू 3 दॅट विल गिव्ह मी 24. आणि इकडची बाजू आहे 78 प्लस 3 इंटू 7, कारण की 7 हा बेस 7 आहे म्हणून. 78 प्लस 3 विल गिव्ह मी 81 इंटू 7, आणि 81 इंटू 7 विल गिव्ह मी 5, 6, 7. आणि हा जो 2 आहे, हा 2 इकडे येऊन ऍड होणार, तर येणार 5, 6, 9, 4. हे आन्सर राहणार तुमचं. कळलं? हे 5, 6 आणि 7 प्लस 2 विल गिव्ह मी 9, आणि हा इकडचा 4. म्हणून माझं आन्सर आहे 5, 6, 9, 4. ज्यांनाही समजलेलं नाहीये त्यांच्यासाठी होते हे एक्सप्लेनेशन. आपण पोल्स टाकूया नाही, कारण की कोणी नाही करत आहे जास्त, आणि कारण आपल्याला भेटत नाहीये. आज आपण फॉर अ चेंज विदाउट पोल्स करूया. ठीक आहे, तर सॉल्व्ह करा सगळ्यांनी. झाली का ही स्लाइड सगळ्यांची सॉल्व्ह करून? व्हेरी गुड. ऑल पोल कम्प्लीटेड. कुठे मी पोल कुठे टाकलाय कम्प्लीट करायला? चलो एव्हरीवन, चेक द आन्सर्स. सगळ्यांनी आन्सर्स चेक करा, बरोबर आहे का? सगळ्यांनी आन्सर्स चेक करा, बरोबर आहे का? चुकलं असेल तर नोट डाऊन करा आणि परत रिसॉल्व्ह करा. आणि जर तुमचं सुटलंय, म्हणजे काही सॉल्व्ह नाही केलंय तुम्ही, तरी आन्सर्स लिहून घ्या. म्हणजे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करसाल तेव्हा तुमच्याकडे उत्तरं राहतील. वन रॉंग. अमृता, ते चुकीचं लिहून घे, मग कुठे चुकलंय ते, म्हणजे तुला परत कळेल की कुठे चुकलंय आपलं, ते नोट डाऊन करून घ्यायचं. ठीक आहे, ओके. झालं का? ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन्स सॉल्व्ह करा सगळ्यांनी. सगळ्यांनी नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करा. आता हा बेस 80 आहे, म्हणून तुम्ही मल्टिप्लाइड बाय 8 करसाल. स्क्रीन जर दिसत नसेल तर मीटिंग मधून निघून परत जॉईन करा. ज्यांना ज्यांना स्क्रीन दिसत नाहीये ते लॉग आउट होऊन परत लॉग इन करा.
खूप सोपं सेम मेथड आहे, फक्त मल्टिप्लाइड बाय 8 करायचं आहे. व्हेरी गुड. थोडा वेळ थांबा, बाकीच्यांचं पण व्हायला वाट बघू आपण, मग मी आन्सर दाखवेल. येस, कम्प्लीट झालं का? आन्सर दाखवू का मी? ठीक आहे. चेक द आन्सर्स. सगळ्यांनी उत्तर चेक करा, बरोबर आहे का? सगळ्यांनी उत्तर चेक करा, आहे का बरोबर? सगळ्यांनी चेक करा, उत्तर बरोबर आहे का? सगळे बरोबर आहे का सगळ्यांचे? जे पण चुकलं असेल ते नोट डाऊन करून घ्यावा. जे पण चुकलं असेल ते मार्क करून ठेवा. टेक द नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन्स. हे क्वेश्चन्स घ्या आता सगळ्यांनी. नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन्स घ्या. आता हे नंबर 9चा आहे, म्हणून तसं तुम्हाला मल्टिप्लिकेशन 9ची यायला पाहिजे व्यवस्थित. मोठा नंबर असल्यामुळे थोडा टाइम लागेल, पण एकदा सवय पडली की होऊन जाणार.
ऑल पोल्स कम्प्लीटेड नाही बेटा, ऑल क्वेश्चन्स कम्प्लीटेड. ओके, व्हेरी गुड. आपण थोडं थांबूया, सगळ्यांचं होऊन जाऊ दे. Completed, very good. I could see Riddhi still solving. Yes, Riddhi, झालं का? All completed? Okay, very good. Let's see the answers. Answers check करा सगळ्यांनी. Answers check करा सगळ्यांनी. व्हेरी गुड, ऑल करेक्ट येतं. चुकलं असेल तर काही चुकलं असेल तर नोट डाऊन करून ठेवा. चुकलं असेल तर नोट डाऊन करा. ऑल करेक्ट, व्हेरी गुड. आज आपण हे बघितलं आहे की हायर बेस 50 to 90 चे नंबर्स असले तर त्याला मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे. ठीक आहे, तर मी अजून एक तुम्हाला गोष्ट सांगते. जसं आता आपल्याकडे टाइम पण आहे अजून, तर हे झालं नॉर्मल मल्टिप्लिकेशन असलं तर. ठीक आहे, पण आता समजा जे स्क्वेअर तुम्ही म्हणत होते की मॅम स्क्वेअरचा आहे क्लास हा, ते पण मी आज सांगते तुम्हाला. ठीक आहे, टाइम आहे आपल्याकडे, आपण ते करू शकतो या. तर जसं लक्षात घ्या, खूप सोपं आहे हे पण. हे आपलं जसं हे मल्टिप्लिकेशन होतं तसं सेम कन्सेप्ट वापरलं जातं इथे. सपोज माझ्याकडे नंबर आहे, मला 16चा स्क्वेअर करायचं आहे. 16चा स्क्वेअर करायचं आहे, मग म्हणजे काय, 16 into 16 करायचं आहे. करेक्ट. तर ह्याचं आन्सर कसं परत दोन भागांमध्ये डिवाइड होणार. इकडची बाजू येणार 6 into 6, इकडची बाजू येणार 16 plus 6 into 1, कारण की आपला बेस हा 10 आहे म्हणून 1 ने मल्टिप्लाय करायचं. तर 6 into 6 will give me 36, आणि हे काय येणार, 16 plus 6 will give me how much, 16 plus 6 will give me 22 into 1, that is 22, आणि हा 3 इथे ऍड होणार, that will give me 2, 5, आणि हा 6. सो माझं आन्सर आहे 256. कळलं का सगळ्यांना? हे सेम मेथड आहे, जी मेथड आपली मल्टिप्लिकेशनची होती तशीच आहे, फक्त इथे नंबर स्क्वेअर आहे. कळलं? अजून एक क्वेश्चन देते मी तुम्हाला. सपोज 27 into 27 केलं मी, 27 स्क्वेअर. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे.
तर दोन पार्ट्स मध्ये डिवाइड होणार. 7 into 7 इकडची बाजू राहणार 27 plus 7 into 2. का? कारण की माझा बेस 20 आहे. ठीक आहे. 7 into 7 will give me 49 and 27 into 27 plus 7 will give me 34 into 2, which will give me 34 into 2 will give me 68. आणि हा जो 4 आहे हा इकडे ऍड होणार. तर उत्तर काय आहे? 8 plus 4 will give me 12 to 1. So 72 आणि हा इकडचा 9. तर माझं आन्सर आहे 729. समजलं का सगळ्यांना? हे लिहून घ्या वाटलं तर तुम्ही. तर हे कसं स्क्वेअर फाइंड आउट करायचं तो आहे, ती मेथड आहे. तर सेम आहे जसं आपण मल्टिप्लाय करतो तसं स्क्वेअरचं आहे हे पण, फक्त आपण सेम नंबरने मल्टिप्लाय करतोय त्याला. तर हे लिहून घ्या म्हणजे तुम्हाला एक रेफरन्स म्हणून होऊन जाणार. हो, सिंपल आहे हे. मी तुम्हाला काही क्वेश्चन्स देते, ते तुम्ही करू शकता हे नोट डाऊन झाल्याच्या नंतर. हे करा बरं क्वेश्चन्स. स्टेप्स नोट डाऊन झाल्याच्या नंतर हे क्वेश्चन्स करा, म्हणजे तुमचं स्क्वेअरचं पण होऊन जातं आज. सगळे क्वेश्चन नोट डाऊन करा. कम्प्लीट करा सगळे क्वेश्चन्स. म्हणून स्क्वेअर, आता तुम्हाला स्क्वेअर नंबर, कुठल्याही नंबरचा स्क्वेअर पण फाइंड आउट करता येईल. आता कुठलाही असो तो. मागे आपण फक्त वन्स प्लेस मध्ये 5 आहे ते नंबरचा स्क्वेअर बघितला होता. आता कुठलाही नंबर असला त्याचा स्क्वेअर तुम्हाला फाइंड आउट करता येणार. नाही, 90 पर्यंतच आहे ते गणित. 10 पासून 90 पर्यंत. 100 पण नाही, 3 डिजिटचं नाही, फक्त 2 डिजिटचं शिकवलंय मी. हो देते, आन्सर्स देते. थांबा, सगळ्यांना सॉल्व्ह करू दे. सगळ्यांचं सॉल्व्ह झालं की देते. ओके.
चलो मी आन्सर्स देते तर तुम्हाला. 17 स्क्वेअरचा आन्सर आहे 289. 19 स्क्वेअरचा आहे 361. 26 स्क्वेअरचा आहे 676. 28 स्क्वेअरचा आहे 784. 37 स्क्वेअर आहे 1369. 33 स्क्वेअर आहे 1089. 44 स्क्वेअर आहे 1936. 49 स्क्वेअर आहे 2401. चेक करा सगळ्यांचे आन्सर्स. सगळ्यांचे आन्सर्स बरोबर आहे का चेक करा. ऑल राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. गुड. चला आता अजून पुढचे पण देते मी तुम्हाला. आता हे So first question घेऊन घ्या. 53 square, 59 square, 67 square, 62 square, 78 square, 77 square, 88 square, 82 square. करा, सॉल्व करा एक क्वेश्चन आता. करा बरं सॉल्व. येस रिद्धी, सॉल्व कर बेटा. येस, सॉल्व झालं की सांगा मला. सगळ्यांनी सॉल्व कराय स्क्वेअरचे हे क्वेश्चन्स. तनिष्का व्यवस्थित सॉल्व केलं का कॅल्क्युलेटर वापरलं? कारण की हे ट्रिकने सॉल्व करायचं आहे, कॅल्क्युलेटर वापरायचं नाहीये. गुड. All completed. Okay, good. Very good. चलो मग मी आन्सर्स देते सगळ्यांचे. 53 स्क्वेअर आहे 2809. 59 स्क्वेअर आहे 3481.
67 स्क्वेअर आहे 4489. 62 स्क्वेअर आहे 3844. 78 स्क्वेअर आहे 6084. 77 स्क्वेअर आहे 5929. 88 स्क्वेअर आहे 7744. 82 स्क्वेअर आहे 6724. सगळ्यांनी चेक करा तुमचे आन्सर्स बरोबर आहे का. नशीब तर चुकलं असेल कुठलं तर नोट डाऊन करा हे कुठलं चुकलंय आणि ते परत रिसॉल्व्ह करा. व्हेरी गुड. जर ऑल करेक्ट आहे तर या पद्धतीने आपण दोघीही गोष्टी चेक केले. नॉर्मल मल्टिप्लिकेशन जे 40 ते 90 च्या बेसवाले आहे त्यांचं बघितलं आपण आणि आज आपण सगळ्यांचे स्क्वेअर्स पण हे बघितले आहेत. तर मी हे स्क्वेअर्सच्या बाबतीत थोडेसेच एक्झाम्पल्स दिले तुम्हाला, पण तुम्ही हे कुठल्याही नंबर्सने करू शकता. फक्त 2 डिजिट पाहिजे. ही ट्रिक सध्या 2 डिजिटची आहे. कुठलंही चुकलं असेल तर नोट डाऊन करून ठेवा. आन्सर्स नोट डाऊन करा आणि रिसॉल्व्ह करा. Very good if you are completed. सगळ्यांना समजलं आहे. कोणालाही कुठलाही डाऊट नाहीये. व्हेरी गुड. कुठलाही डाऊट नाही. व्हेरी गुड. मग आपण आज इथे क्लास थांबवूया आपला. ठीक आहे. काय हरकत नाही. एक रॉग आहे. करेक्ट आन्सर नोट डाऊन करून ठेवा आणि परत रिसॉल्व्ह कर. ठीक आहे. ओके. बाय एव्हरीवन. गुड नाईट. Very good if you have understood everything. Good night. Bye. Bye, beta. Bye.